अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदामध्ये राडा झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न झालाय, तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ताब्यात घेतलेले दोघे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर येतेय। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कांद्यावर बोलण्याची विनंती करण्यात आली होती। मात्र अजित पवार यांचं भाषण सुरू असताना काही कार्यकर्ते हातात कांद्याची माळ घेऊन आले होते। त्यावेळी एका कार्यकर्त्याने हातातील माळ फिरवत अजित पवारांकडे फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळीच तेथील एकाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यास रोखले। त्यानंतर पोलिसांनी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांना ताब्यात घेतले। कांद्यासंदर्भात अजित पवार यांनी आपल्या भाषणात एक शब्दही न बोलल्यानं भाषणाच्या शेवटी अजित पवार यांच्याकडे कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न केला गेलाय। दरम्यान कांद्याचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांचे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळेच कांद्याच्या दरावर सरकारनं काहीतरी मार्ग काढावा अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर।